सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला। सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला। सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपू दे त्याला। सासू माझी जाच करीते, लवकर निर्दाळी तिला। जाऊ माझी फडफड बोलते, बोडकी करग तिला। नंदेच कार्ट किरकिर करत, खरूज होऊ दे त्याला। दादला मारून आहुती देईल, मोकळी करग मला। सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला। एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, कीर्तनाला आलेले सोडून। एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एकटीच राहू दे मला। सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन तुला। ओम नमोजी आदा वेद प्रतिपादा, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। देवा तुची गणेशु, सकलार्थमती प्रकाशु। म्हणे निवृत्तीदासु, अवधारी जोजी। आता हृदय हे आपुले, चौफाळोनिया भले। वरी बैसऊ पाऊले श्री गुरुची, मज हृदयी सद्गुरु। जेने तारिलो हा संसार पुरू, मनोनि विशेष अत्यादरू। विवेकावरी हरिदेव जगत जगदेव हरि। हरि तो जगतो नहीं विल्लवपु, इति अस्य मति परमार्थ गति। सनरो भवसागरमुद्धरति, सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते। कर्पूर गौरम करुणावतारम, संसार सारं भुजगेन्द्रहारं। सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवं भवानी सहितं नमामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती।
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा करू सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा विठ्ठल सत्वर पावगे मला भवानी आई सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्री क्षेत्र पैठण निवासी शांत श्रीमंत आणि संत असणारे श्री शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग आहे. अभंग भारुड या प्रकरणातील आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून रूपकाच्या माध्यमातून एका सासूरवासनीच्या भूमिकेतून असणारे शांतीब्रह्मनाथ महाराज असणाऱ्या आई जगदंबा मातेपुढे किंबहुना आपलं ग्रामदैवत असणाऱ्या म्हाळसादेवी आदिशक्ती म्हाळसादेवी पुढे त्या ठिकाणी एक मागणी मागतायत. ती मागणी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. या अभंगाचा विचार जर केला तर रूपकाची भाषा शांतीब्रह्मनाथ महाराजांनी वापरलेली आहे. भारुड हे एक प्रकरण आहे. असे अनेक प्रकरण त्या ठिकाणी गाथ्यामध्ये मालिकेमध्ये आलेले आहेत. त्यापैकीच भारुड एक प्रकरण आलेलं आहे. आणि रूपकाची भाषा म्हणजे लौकिक अर्थ आणि अलौकिक अर्थ, वाच्यार्थ आणि लक्षार्थ असा त्या ठिकाणी अर्थ आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. बोलायचं एक आहे, सांगायचं एक आहे, अर्थ त्याचा एक आहे. बोलताना आपल्याला त्या ठिकाणी शब्द गमतीशीर वाटतात, परंतु ते लौकिकदृष्ट्या अलौकिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर खूप गोड असा गर्भित अर्थ या अभंगातून शांतीब्रह्मनाथ महाराज आदिशक्ती देवी पुढे म्हाळसादेवी मातेपुढे एक मागणी मागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याकरता आता वेळ नाही. आपण डायरेक्ट चिंतनाला सुरुवात करूया, प्रारंभ करूया. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की त्रिभुवन एक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्री महालया असे. त्रिभुवनात पवित्र असणारं तीर्थक्षेत्र म्हणजे श्री क्षेत्र नेवासा. आणि नेवासा त्या कुशीत असणारं किंबहुना नेवासा तालुक्यात असणारं आपलं म्हाळस पिंपळगाव गाव. आपल्या गावामध्ये गेली 42 वर्षापासून अव्याहत अखंड चालत असलेला हा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा गेली 41 वर्ष पूर्ण झालेली आहेत.
आणि 42वे वर्ष हे चालू आहे. हा परमार्थ, हा सप्ताह, ही भक्ती अखंड चालण्याकरता कुणाचा तरी त्या ठिकाणी आशीर्वाद असतो, कुणाची तरी कृपा असते. कृपेशिवाय, आशीर्वादाशिवाय भक्ती घडत नाही. भगवंताची कृपा, संतांचे आशीर्वाद असल्याशिवाय आपल्या जीवनामध्ये भक्ती परमार्थ घडणार नाही. म्हणून आपल्या या सप्ताहाकरता असणाऱ्या संत महंत भगवंत यांचे कृपा आशीर्वाद आहेत. त्यामध्ये वैकुंठवासी सद्गुरू हरिभक्तीपरायण गुरुवर्य बन्सी महाराज तांबे श्री क्षेत्र नेवासा यांच्या बाबतीत आपण पाहिलं की जीर्णोद्धार करोनी या कळस केला मंदिराचा, वैष्णव भाविकासी दिलीशी दोरी भक्तीची, आरती गुरुरायाची, थोर वीर वैष्णवांची, असं ज्यांचं वर्णन आहे. वैराग्य मूर्ती असणारे गुरुवर्य सद्गुरू बन्सी महाराज तांबे यांच्या प्रेरणेने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण बालब्रह्मचारी रघुनाथ महाराज कर्डिले, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य गोविंद महाराज गाडेकर, तसेच आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारे माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अथवा संभ्रमाची आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती, का दर्शनाचे नि प्रशस्ती पुण्यपुरुष, ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला समाधान होतं, आनंद वाटतो, असे असणारे शांतीब्रह्म गुरुवर्य देवगडचे बाबाजी आत्ताच या ठिकाणी परमपूजनीय स्वामीजी या ठिकाणी येऊन गेले. आजची ही कीर्तन सेवा त्यांचीच होती, मी पुढे बोलणारच आहे. आदरणीय स्वामींचीही या ठिकाणी आशीर्वाद आहेत, प्रेरणा आहे. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण आत्ता आपल्याला ज्यांच्याकडे पाहिल्याच्या नंतर स्वतः ज्ञानोबारायच या ठिकाणी परत आले की काय, ही ज्ञानेश्वरी सांगण्याकरता, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं? आणि तुम्हाला माझं वाक्य आवडलं असलं तर टाळी वाजवा. कारण ऐका. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वेदांताचार्य देवीदासजी महाराज मस्के, श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र नेवासा, आत्ताच त्यांच्याकडे सेवा या ठिकाणी संस्थांची दिली गेलेली आहे, त्यांनी स्वीकारलेली आहे. त्या माध्यमातून ज्ञानेश्वरीची सेवा आपल्याला पुन्हा विस्तृत चिंतन त्या ठिकाणी ऐकायला मिळत आहे. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य काल जयंती कीर्तन सेवा झाली, कारभारी महाराज झरेकर झापवाडी, तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज सुडके संतनगर कांगुणी, या सर्व संत महंतांच्या कृपाआशीर्वादाने, प्रेरणेने, मार्गदर्शनाने हे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपला या ठिकाणी चालत आहे. या ठिकाणी व्यासपीठ चालक असणारे आदरणीय हरिभक्तीपरायण आज ज्यांची उपस्थिती आहे, त्यांची कीर्तन सेवाही झालेली आहे. परमपूजनीय आदरणीय ज्ञानेश्वरीवरती ज्यांचं प्रभुत्व आहे असे आदरणीय हरिभक्तीपरायण राम महाराज खरवंडीकर व्यासपीठावरती आहेत. तसेच आदरणीय हरिभक्तीपरायण त्यांचीही कीर्तन सेवा झालेली आहे. नितीनजी महाराज हरकळ असे हे व्यासपीठ चालक आहेत. आणि आदरणीय हरिभक्तीपरायण आपल्या गावातील परमार्थाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण अंजबाप्पू महाराज कर्डिले यांच्या माध्यमातून हा परमार्थ या ठिकाणी होत आहे. इवलेसे रूप लाविले द्वारी, त्याचा वेलो गेला गगनावरी. आदरणीय बापूंचं या ठिकाणी, तात्यांचं या ठिकाणी खूप धडपड असते. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे, योग्य महाराज मंडळी या ठिकाणी आले पाहिजेत, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे, त्याच्याकरता अव्याहत ते त्या ठिकाणी वेळ देतात आणि हे करून घेतात. तुम्हा सगळ्यांकडून हे करून घेतात. आदरणीय महाराजांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. आणि या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित प्रभुप्रिय सज्जन असणाऱ्या माता भगिनी आहेत, पुरुष भाविक आहेत, टाळकरी मंडळी आहेत. आता टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, बसलेले मंडळी, सगळ्यांची नावं जर घेत गेलो तर असणारा अभंग 6-7 चरणाचा अभंग आहे. मला वाटतं त्याच्या एकाही चरणाला स्पर्श होईल की नाही शंका येते. म्हणून या ठिकाणी या नारदाच्या गादीवरून उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्याप्रमाणे, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती,
जरी बोल गंगावती स्वीकाराल की या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी विनेकरी महाराज आपण सर्व देवस्वरूप श्रोतृवर्ग असणारे गायनाचार्य महाराज मंडळी सर्वांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो. तसेच आज ज्यांची अन्नदानाची सेवा आहे, सकाळी ज्यांनी नाश्ता दिला श्री संजय शंकर कर्डिले यांचा नाश्ता होता. आजची सायंकाळची पंगत श्री अंजबाप्पू भानुदास कर्डिले, श्री सोपान श्रीपती वांडेकर, श्री बाबूराव लक्ष्मण आहेर, श्री संजय जिजाबाप्पू आहेर यांचं आज अन्नदान आहे. असा हा भव्य दिव्य स्तुत्य कार्यक्रम आपला या ठिकाणी होत आहे. दिवसेंदिवस या कार्यक्रमाची शोभा आपल्या सर्वांच्या सहकार्यातून, आपल्या सर्वांच्या योगदानातून या कार्यक्रमाची शोभा वाढत आहे. सगळ्यांचं योगदान, सगळ्यांची त्या ठिकाणी उपस्थिती आणि श्रमदान असेल. आज मागणीचा दिवस आहे म्हणून ह्या गोष्टी बोलत आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा परमार्थ वाढत असतो आणि म्हणून सर्वांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो आणि पुढील सेवेला प्रस्तुत होतो. विठाला विठाला विठ्ठला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. विठाला 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 सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. अभंग अतिशय गोड आहे, भारूड प्रकरणातील आहे. रूपकाची भाषा वापरून त्या ठिकाणी आपल्याला परमार्थ सन्मुख करण्याकरता संतांनी अव्याहत प्रयत्न केला. संत महात्मे या ठिकाणी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ता या झाडू संताचे मार्ग. आड राणी भरले जग, माझा मुद्दा इथे आहे. आड रानाने धावणारं जे जग आहे, जे करायला पाहिजे ते करत नाही, जे परमार्थ आहे परमार्थ केला पाहिजे, संसार आहे संसारात राहून परमार्थ केला पाहिजे, अन्य गोष्टी करत राहतो व्यक्ती इथं आल्याच्या नंतर. जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणून या ठिकाणी संत महात्मे या ठिकाणी आपल्या सर्व जडजीवांचा कळवळा म्हणून या ठिकाणी येतात. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी, येतो हिताचा कळवळा म्हणून संत महात्मे या ठिकाणी येतात आणि या समाजाला, या भरकटलेल्या समाजाला, इकडे तिकडे आडरानाने धावणाऱ्या समाजाला योग्य तो मार्गदर्शन करण्याकरता संत महात्मे या ठिकाणी येन केन प्रकारेनं परमार्थ सन्मुख करण्याकरता संत महात्मे प्रयत्न करतात. विठ्ठला 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 विठ्ठला. मग समाजाचं त्या ठिकाणी पतन होऊ नये, समाज या ठिकाणी अधोगतीला जाऊ नये, योग्य ती दिशा समाजाला मिळावी आणि परमार्थ सन्मुख हा समाज झाला पाहिजे, एवढ्या करता संत महात्मे तळमळ करतात. आणि इथे येऊन आपल्याला येन केन प्रकारेनं आपल्याला परमार्थ सन्मुख करण्याचा प्रयत्न करतात. त्यामध्ये संत महात्मे या ठिकाणी कधी कधी आपल्याला समजावून सांगत असताना कधी आपल्या पाया पडून सांगतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. त्या ठिकाणी पाया पडून सांगतात, भाऊ दादा म्हणून सांगतात. आता जागा रे भाईनो जागा, भाऊ दादा म्हणतात. हेची करा बापानो संत चरणी भाव धरा, क्षणोक्षणी नाम स्मरा, मुक्ती सायुज्यतावरा. हेची करा बापानो, बापानो म्हणतात, भावांनो म्हणतात, नवे नवे आपल्या चरणाला लागतात. आपल्याला सांगतात, अरे देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, ऐता आला घर पुसोनी. आपण म्हणतो देवनं लगे, देवनं लगे. साठवणीचे रुंदले जागे, आमच्या घरात भरपूर गबळ आहे, तिथे देव ठेवायला जागा नाही. पहिलेच देव कुठं ठेवा त्यांची पंचायत झाली. आणखी देव कशाला देतात? देवनं लगे, देवनं लगे. साठवणीचे रुंदले जागे, आम्हाला देव ठेवायला जागा नाही. मग संत महात्मे त्या ठिकाणी सांगतात की बाबांनो, देव घ्या फुका, देव घ्या फुका. येन केन प्रकारेनं पाया पडून सांगतात, विनंती करून सांगतात आणि ऐकत नाही. म्हणून शेवट त्या ठिकाणी मंत्राची बीजाक्षरे वापरतात. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तैसी मंत्राची बीजाक्षरे. संत महात्म्यांचा कळवळ आहे आपल्याविषयी. जसं आपण आपल्याच लेकराला, आपण ज्याला जन्माला घातलं त्याला कधी कधी
भाऊ दादा म्हणून समजून सांगतो, कधी कधी शिव्या देऊन सांगतो, कधी कधी हाणून मारून सांगतो. या रीतीनं मात्र भाव काय आहे त्याच्या मागचा, की तो योग्य दिशेला जावा, त्याला योग्य दिशा मिळावी, त्याला चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, ग्राह्य काय, त्याज्य काय, सार काय, असार काय, या सर्व गोष्टी त्याला कळाव्या म्हणून आपण यानं त्यानं रीतीनं त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपल्याला संत महात्मे, आपले आई वडील आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान, या न्यायानं संत महात्मे सांगतात. किती सांगू तरी नायकती, सगळ्यांना माहिती आहे. संत महात्मे त्या ठिकाणी शिव्या देताना आपल्याला दिसतात, मात्र शिव्या देण्यामागचा भाव त्यांचा एवढाच आहे की समाजानं या ठिकाणी काय केला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. गावात ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, मग आपण ज्ञानेश्वरी पारायणाकरता बसलं पाहिजे. हरिपाठ चालू आहे, मग हरिपाठ आपल्याला नाही म्हणता येत, नाही आपल्या हरिपाठ नाही आपल्याला टाळ वाजवता येत, परंतु आपल्याला जर भगवंताने ऐकण्याची शक्ती जर फुकट दिली असली तर आपण त्या ठिकाणी हरिपाठाला गेलं पाहिजे, बरोबर की नाही. मग अशा पद्धतीनं त्या ठिकाणी संत महात्मे आपल्याला शिव्या देऊन जरी सांगत असले तरी त्यांचा भाव हा परमार्थ सन्मुख करण्याचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आता संतांनी या ठिकाणी पाया पडून सांगितलं, संतांनी या ठिकाणी विनंती करून सांगितली, यानं त्यानं रीतीनं सांगितलं, परंतु समाज काय ऐकायला तयार नाही. मग संतांनी विचार केला, आपण यांच्यात जाऊ, आपण यांच्यात जाऊन यांच्या रूढी परंपरा असणाऱ्या आपण पाहूया. कारण ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या पद्धतीने समजून सांगितलं की त्यांना पटतं, बरोबर की नाही. त्यांना जे भावतंय, त्यांना जे आवडतंय, त्यांच्या अंगामनाला जे रुचतंय ते जर आपण सांगितलं तर कदाचित यांना हे परमार्थ सन्मुख आणण्याकरता आपल्याला मदत होईल. म्हणून संत महात्मे, आदी करून सकल संत महात्मे या ठिकाणी फिरू लागले. आणि फिरत फिरत नाथ महाराज त्या ठिकाणी अनेक ठिकाणी फिरले, गावगावी गेले. मग गावामध्ये जाऊन त्यांनी काही रूढी परंपरा पाहिल्या. आता प्रथम तर नाथ महाराज त्या ठिकाणी पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेल्याच्या नंतर त्यांनी चंद्रभागेचं स्नान केलं. स्नान करून त्यांनी दर्शनाकरता एक एक पायरी चढत असताना त्यांनी पाहिलं काही आंधळे बसलेले आहेत, काही बहिरे बसलेले आहेत, काही मुके बसलेले आहेत. अशा रीतीनं त्या ठिकाणी बसलेले असलेले पाहिले. आणि मग त्यांनी पाहिलं, एक एक पैसा द्या हो धर्माला, एक एक पैसा द्या हो धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला, एक एक पैसा द्या हो धर्माला. हे मागतायत. आता हे काय अभंगातलं गाथ्यातलं नाहीये, हे त्यांनी रचना केलेली आहे मागण्याकरता. त्या आपल्या हृदयापर्यंत तो भाव त्यांचा पोहोचेपर्यंत. कारण एकदम खिशातले पैसे निघत नसतात. ती करुणामय हाक जर मारली तरच 10 रुपये 5 रुपये आपण काढू शकतो, आहे का नाही. त्यांचं दुःख आपल्याला ते कळू शकतं. मग त्यांना ते तसा तो आवेश आणावा लागतो. आणि हे चित्र पाहिलं आणि मग नाथ महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता, घडी मोडी हेळा मात्रे, पाप पुण्य संचिता, भव दुःख कोण वारी, भव दुःख कोण वारी, तुझ वाचोनी चिंता. असं त्या ठिकाणी संत महात्म्यांनी वर्णन केलं. जे जे दृश्य पाहिलं, जी जी रूढी पाहिली, जी जी परंपरा पाहिली, त्या परंपरेनुसार, त्या रूढीनुसार संतांनी वाङ्मय तयार करायला सुरुवात केली. आपण जे गाथ्यामध्ये पाहतो ना, पहिलं मंगलचरण, दुसरं मंगलचरण, त्यानंतर काकडा असेल, वासुदेव असेल, आंधळा असेल, पांगळा असेल, बहिरा, मुका, जोगी, पिंगळा, असे अन्य अन्य प्रकरण तयार केले. त्यापैकीच हे भारूड प्रकरण आहे. त्यांनी लक्षार्थ आणि वाच्यार्थ यानुसार हे चिंतन आपल्याला पाहायला मिळतं. बघा, ऐका, असे दृश्य पाहिले. मुका पाहिला, मग मुक्याचं वर्णन केलं. का मुका झाला, तर मुका झालो वाचा गेली ना, होतो पंडित महाज्ञानी, दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुकोद्गतवाणी, गर्वामध्ये झाली हानी, गर्वामध्ये झाली सर्व हानी. सर्व शब्द राहिला होता. मुका झालो वाचा गेली. बहिरा पाहिला. का बहिरा झाला,
माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागोता बहिरा झालो नरदेही येता एका जनार्दनी स्मरेला आता बहिरा झालो या जगी. आईने हाक मारली, ओ दिली नाही, बाईने हाक मारली, पळतच निघाला. विठला विठला आता काय झालं बरं का, आई वडिलांना लग्न करण्याची घाई लेकरांचं. लग्न झालं आणि ते पिवळे तांदूळ एकदा डोक्याला आदळले, पिवळे तांदूळ डोक्याला आदळले. हा, आणि ते काय गोड शब्द राहते महाराज, ते सावधान म्हणतात पण ते असं गोड लागत. गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया. बाद झाल्या ना गंगा, आता मला काय लग्न थोडीच लावायची इथं, आहे की नाही. ह्या गंगाच्या नावं ऐकले का मग नंतर आयुष्यभर डोळ्यातून गंगा वाहते, पण त्याच्या काही ध्यानात येत नाही. ऐका, ते पिवळे तांदूळ डोक्याला आदळले का मग त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय म्हणतात ना, पहिली ये बाळ दशे आई बा हेची पिशे मग ते स्त्री मांसे बोलून ठाके विठाला. ऐका ऐका, मी सांगतो कशा करता. त्यांनी ह्या गोष्टी पाहिल्या, आंधळा पाहिला, बहिरा पाहिला, मुका पाहिला, हे का झाले, मग त्यानुसार संत वाङ्मय तयार केलं संतांनी. असेच अनेक दृष्टांत आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. एक असणारी उन्हाळ्याचे दिवस आहे, चैत्राचा महिना आहे, चैत्राचा महिना आहे. गावात असणारी डोक्यावरती पाटीभर त्या ठिकाणी मोठी पाटी आहे आणि त्या पाटीमध्ये अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत, अनेक वस्तू ठेवलेल्या आहेत. काय काय आहेत, असणाऱ्या महिला मंडळींसाठी, लहान लहान लेकरांसाठी खेळण्या, महिला मंडळींसाठी फणी, कंगवा, रब्बल, क्लिप, पिना, असं डोक्यावरती घेऊन ती माय माऊली चाललेली. पाठीवरती लेकरू बांधलेला आहे, हातामध्ये अशी लांबलचक काठी आहे, पाठीमागती अशी फिरवती काठी, का कुत्रे जवळ येऊ नये म्हणून. डोक्यावरती पाठीला एक हात आहे, फाटकी साडी आहे, त्या ठिकाणी दंड घातलेली. म्हणजे आता ते पहिल्या माता भगिनी दंड घालायच्या फाटली म्हणून, आता आयत्याच येतात त्या वेगवेगळ्या. विठला 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 काय तिचं नाव, ती जी गावात यायची काय म्हणायची तिला, सांगा ना पटकन. हा जाऊ द्या, मग जाऊ द्या. हा, तुमच्या लक्षात आली एवढं भरपूर झालं, आहे का नाही. ऐका, आणि मग तिचं बरगप्प चालत नाही, तिला आरडावं लागतं, ओरडावं लागतं. आरडल्याशिवाय ओरडल्याशिवाय त्या ठिकाणी व्यवसाय चालत नाही. ऐका, आणि म्हणून ती आरडत होती, ओरडत होती. सुया घे, पोत घे, वाळ मनगट घे, श्याम्याची माय घे, राम्याची माय घे, अमक्याची माय घे, तमक्याची माय घे, लहान लेकराला खुळखुळा घे. कोण म्हणताय, ती असणारी विकणारी. लहान बाळाला खुळखुळा घे, म्हाताऱ्या माणसाला काय घ्यायचं, काय घ्यायचं म्हाताऱ्या माणसाला. असो, अशी ती बाई त्या ठिकाणी ज्या वेळेला पाहिली त्यावेळेला ही जे आत्ता मी पद गाऊन दाखवलं का नाथ महाराजांनी, तेच रचलेलं आहे. सुया घे, पोत घे, वाळ मनगट घे. अशा असणाऱ्या रचना त्या ठिकाणी संत महात्म्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत. आता आणखी एक सांगतो. गावात आले नाथ महाराज पिंपळगावमध्ये. पिंपळगावमध्ये आले, 4-5 दुकानं पाहिल्या. कोणत्या असणाऱ्या, नाथ महाराज नाही, सेना महाराज आले, सेना महाराज. ऐका, आणि मग हे सगळे पाहिले, दाढ्याचे दुकानं, कटिंगीचे दुकानं चालू आहेत. आणि मग काय रचना केली त्यांनी माहिती आहे का, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक वारीक करू हजमत बारीक, आम्ही वारीक
वारीक विवेक दर्पण आईना दाऊ विवेक दर्पण आईना दाऊ वैराग्य चिमटा हलवू उदक शांती ढोई घोळू अहंकाराची शेंडी पिळू भावार्थाच्या बगला जाडू काम क्रोधे लखे काढू चौवर्णा देऊनी हात सेना राहिला निवांत आम्ही वारीक बघा संत महात्मे सगळीकडे फिरले आणि संत महात्म्यांच्या निदर्शनातून एकही गोष्ट सुटली नाही आणि अशी एकही गोष्ट राहिली नाही की त्याबद्दल संतांनी काही लिहिलं नाही, काही सांगितलं नाही, असं कोणतीच गोष्ट राहिली नाही महाराज. 16 वर्षाचं वय होतं माऊली ज्ञानोबारायांचं. माऊली ज्ञानोबारायांचं 16 वर्षाचं वय होतं. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये जर आपण दृष्टांत जर पाहिले तर आपल्यालाही कधी पाहायला नाही भेटले असे दृष्टांत आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळतात. विठ्ठला विठ्ठला. ऐका ऐका, आता जास्त वेळ घेत नाही. आणखी एक दृश्य पाहिलं नाथ महाराजांनी. एक कुटुंब होतं, नवीनच लग्न झालेलं, जुन्या काळचा प्रसंग आहे. नवीनच लग्न झालं मुलाचं आणि पूर्वीच्या काळामध्ये धिप्पड माणसं असायची. आता सगळे बारीक झाले आहे की नाही. धिप्पड माणसं असायची, त्यांचे कपडे ती 12 बंडी, धोतर, फेटा असे माणसं, जुने माणसं. आता फेटे दिसत आहेत का? हे कीर्तनकार घालतात म्हणून फेटे माहिती लोकांना, नाही तर फेटेच कुठं राहिले आता आहे की नाही. ऐका, लग्न झाल्याच्या नंतर ती नवीन सुनबाई त्या ठिकाणी नांदण्याकरता आली. नांदण्याकरता आल्याच्या नंतर पतीचा स्वभाव माहीत नाही, सासऱ्याचा स्वभाव माहीत नाही, सासूचा स्वभाव असतो का माहिती? कुणाचा स्वभाव माहीत नाही महाराज. कुटुंबामध्ये आता कमी झाले माणसं महाराज. हम दो हमारे दो मुळे पहिले 30-30, 40-40, 50-50 माणसाचे कुटुंब होते आणि त्या कुटुंबामध्ये त्या सुनबाईला राहावं लागायचं, सगळी कामं करावे लागायचे, पहाटे उठावं लागायचं, दळण दळावं लागायचं, सडा संवर्जन शेणकूर हे सगळं कार्य करून पुन्हा शेतात दुपारी कामाला जायचं. धुणं वगैरे धुवून सगळं शेतात काम करून पुन्हा घरी यायचं आणि तेवढंच काम करायचं. एवढे कामं करून प्रत्येकाला पाणी दे म्हटलं का पाणी द्यायचं, जेवण दे म्हटलं की जेवण द्यायचं, आंघोळीला पाणी दे म्हटलं की, हे सगळ्या गोष्टी बरं का दिलीप साहेब, या सगळ्या गोष्टी त्या सुनबाईला कराव्या लागायच्या. 30-30, 40-40 माणसाचं कुटुंब असायचं आणि मग ती त्या ठिकाणी नांदण्याकरता आली. नांदण्याकरता आल्याच्या नंतर सासू धड नाही, सासरा धड नाही, जाऊ धड नाही, ननंद धड नाही, कोणीच धड नाही. आपले हे सासरा, सासू, जाऊ, ननंद, मराठी भाषा एवढी उत्कृष्ट आहे बरं का सर. परंतु आता इंग्लिशचं फॅड चाललंय. असू द्या, कालाय तस्मै नमः. ऐका, अतिशय गोड हे नातेसंबंध आहेत महाराज. सासरा कुणाला म्हणायचं? जो सुनेला देत नाही आसरा त्याचं नाव असं आहे का? तुम्ही म्हटले हो, मी नाही म्हणलो. जी दिवसातून 6 वेळा तरी सुनेच्या डोळ्यातून काढते आसू तिचं नाव. तुम्हीच म्हणले, मी नाही म्हणलो. ऐका, जावा तुम्ही तिकडे जावा, आम्ही इकडे जावा, एकत्र न राहावा इति. म्हणा की जावा. हे नाते आहेत महाराज, अतिशय गोड नाते आहेत महाराज. असो. ऐका, सासुरवास सुरू झाला महाराज. सासुरवास असा तसा नव्हता महाराज. शब्दाला, पावलाला त्या ठिकाणी सासू बोलायची, सासरा बोलायचा, सगळे बोलायचे महाराज. आजी सासरा चांगला होता, माळकरी होता, पारमार्थिक होता, ज्ञानेश्वरीचं पारायण करायचा, गाथा गीता हे सगळं परमार्थ त्याच्या जीवनामध्ये होता. परंतु तो त्या ठिकाणी चातुर्मासाला गेलेला होता. कोण? आजी सासरा.
मग आता आजी सासऱ्याचं त्या ठिकाणी पाठिंबा होता पण तोच नाही इथे. मग काय करावं आता, हे सहन करावं लागतं. चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे. आणि सासू जिला जिला सासू व्हायचं ना तिला अगोदर सासूरवास सहन करावा लागतो. टाक्याचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही म्हणतात ना. हा, ती सासूची भूमिका पाहून पाहून मग ती पुढेही तशीच करते. ती तशीच वागती. नंतर तिला आत्ता वाटतं की आपल्याला असं होऊ नये, पण ती तशीच वागते. का येथ वडील जे जे करीती तया नाम दर्व टीव्ही ती. ऐका ऐका. आणि मग सासूरवास सुरू झाला. आम्ही अशा होतो का, आम्ही तशा होतो का, आम्ही हेच केलं का, आम्ही तेच केलं का, आम्ही अशा नव्हतो, एवढा उधामाधा कधी केला नाही. हा तो बापा एवढंच तेल घालतेत का आणि तेवढंच मीठ टाकते का, इतकंच तिखट केलं का आणि तितकंच तिखट केलं का. रोज सकाळी उठलं का तिचं ओम श्री परमात्मने नमः आता पंचदशोध्याय. आम्ही अशा नव्हतो, आम्ही तशा नव्हतो, आम्ही हेच केलं का, आम्ही तेच केलं का. खायला भरपूर पण तिला काय अंगी लागाना. लक्षात येते तुमच्या, तिला काय अंगी लागाना ती काय सुधराना. तिची तब्येत एकदम खालवत चालली महाराज. रोज हिची भगवद्गीता सुरू व्हायची. सकाळी उठलं का तेच, दुपारी उठलं की तेच, संध्याकाळी उठलं की तेच, कायम स्वरूपी तिची बडबड बडबड बडबड. कसं अंगी लागेल हो, कसं अंगी लागेल. रक्त वाढत नव्हतं, रडायची महाराज, एकांतात जाऊन रडायची. असे अनेक प्रसंग आपण डोळ्यासमोर आणा. कित्येक माता भगिनींच्या जीवनामध्ये आयुष्यभर त्या ठिकाणी सासूरवास काढावा लागला, तरी देखील त्यांनी तो संसार शेवटपर्यंत राहिल्या. त्या म्हटल्या नवऱ्याच्याच घरी मरण पण बापाची त्या ठिकाणी काय होऊ देणार नाही. ही कन्या असती महाराज, ही आई, ही मुलगी असती, ही स्त्री असती. सहनशक्ती असते स्त्रीमध्ये आणि सहन करत होती. आता काय करावं काय करावं काय करावं म्हणून एक दिवस सगळं काम वगैरे उरकून शेतामध्ये गेली. शेतामध्ये गेली आणि झाडाखाली विश्रांतीला बसली. असं अन्न समोर ठेवलेलं आहे, भाकरीचं ते शिदोरी जवळ आहे, पाणी आहे, परंतु खावं वाटत नाही. का, कसं खावं वाटेल. आणि चिंता करू लागली आता काय करावं. बापाने या ठिकाणी पाहून दिलं आणि बापाच्या इज्जती करता आपल्याला इथं राहावं लागणार आहे. परंतु एक मन तिला सांगतंय की अगं राहा, बापाच्या नावासाठी राहा. आणि एक म्हणतं राहूच नको, देहच ठेवू नको. आणि पक्का निश्चय झाला महाराज, हे करू का ते करू, सांगा मी काय करू. आणि निर्णय घेतला बरं का. तिनं निर्णय घेतला. तिला वाटलं आता विहिरीमध्ये माझ्या काय करते, देहाचा त्याग करते. ही सासूरवासनीचं सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये आत्महत्या व्हायच्या, आता सुना आत्महत्या करत नाही, सासवाच करतात. ऐका ऐका. आणि मग तिला वाटलं आता मी विहिरीमध्ये माझा प्राण त्याग करते. आता विहिरीमध्ये तिनं एक पाय वर ठेवलेला आहे, आता विहिरीत उडी टाकणार. तेवढ्यामध्ये तिला सद्बुद्धीरूपी मैत्रीण त्या ठिकाणी सांगू लागली, अगं तुझी लेकरं आहेत घरी, लेकरांकरता ये. तुझे लेकरं आहे, तुझा पती आहे, तुझा पती तुला त्रास देत नाही ना, तर त्यांच्याकरता या ठिकाणी ये. आणि मग ती सद्बुद्धीरूपी मैत्रीण सांगू लागली, अगं पिंपळगावमध्ये, म्हाळस पिंपळगावमध्ये सुंदर असा सप्ताह चालू आहे. रोज एक कीर्तन आहे, रोज एक प्रवचन आहे, त्या ठिकाणी ज्ञानदान आहे, अन्नदान आहे. आणि त्या गावामध्ये असणारी म्हाळसादेवी आहे ना, ती म्हाळसादेवी त्या ठिकाणी तिला जाऊन नवस्कर, तिच्या पाया पड, तिला नवस्कार. पूर्वीच्या काळामध्ये नवसा असायचे, आता बी करतात, फक्त सांगत नाही, लाज वाटते, करतात. आणि मग नवस्कर, ती असणारी म्हाळसादेवी तुझ्या नवसाला पावेल आणि तुझ्या जीवनातलं दुःख दूर करील. आणि मग धावत पळत त्या ठिकाणी ती त्या असणाऱ्या देवी पुढे आलेली आहे. म्हाळसादेवी पुढे जाऊन तिनं मस्तक टेकलेलं आहे. ढसाढसा ती आसव त्या ठिकाणी गाळते आहे, रडते आहे. हंबरडा फोडून त्या म्हाळसादेवी मातेला सांगू लागली, आई अरे माझ्या जीवनातलं जर दुःख तू त्या ठिकाणी नाहीसं केलंस ना, तर मी तुला त्या ठिकाणी काय करेल, मी तुला त्या ठिकाणी रोडगा वाहील. अभंगाचं पहिलं चरण. सत्वर पावगे मला, सत्वर पावगे मला,
पावे भवानी मला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला सत्वर पावे मला सत्वर पावे मला रोडगा वाहीन तुला रोडगा वाहीन तुला सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला रोड गावाईन तुला रोड गावाईन तुला वाणी आहे सत्वर पावगे मला सत्वर पावगे मला वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला ती त्या ठिकाणी ती दृश्य नाथ महाराजांनी पाहिलं. ती असणारी ती सून सासूरवासिनीची भूमिका त्या ठिकाणी नाथ महाराजांनी लक्षात घेतली आणि मग नाथ महाराज बोलू लागले. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर म्हणजे लगेच, ताबडतोब, तात्काळ, क्विक, बरोबर की नाही. आज आत्ता ताबडतोब हंबरडा फोडला महारातीने. येई वो येई वो येई वो येई वो येई धावोलिया विलंब कावाया लावियला कृपाळे. विठाबाई विश्वंबरे भवछेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके धाव घाली आई. आता पाहतेस काही धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिमपुटी. नाथ महाराजांनी ती दृश्य पाहिलं आणि त्यानुसार आजचा जो अभंग आहे भारूड या प्रकरणातील. भारूड म्हणजे काय? भावावरती आरूढ होऊन जे केलं जातं त्याला काय म्हणतात? भारूड. भावावरती. आता भारूड करणाऱ्यांनी त्याचा वाटोळं केलं. भारूड म्हणजे काय आहे तर भावावरती आरूढ होऊन जे केलं जातं त्याला भारूड. त्याच्यामध्ये ज्ञान आहे, गर्भित ज्ञान आहे. आपण लक्षार्थाने जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, परंतु आपण लक्षार्थाने पाहत नाही, आपण वाच्यार्थाने पाहतो आणि हसत हसत कहा गए थे कहा नाही क्या लाया कुछ नाही. लक्षार्थाने वाच्यार्थ लक्षात आला पाहिजे महाराज. काय झालं? लक्षार्थ आणि वाच्यार्थ कशाला म्हणतात 2 मिनिटात सांगून पुढे चालतो. या अभंगाचं चिंतन करत असताना लौकिक अर्थाने आणि अलौकिक अर्थाने 2 अर्थाने करता येतं. आज माझ्याकडे कमी वेळ असल्यामुळं लौकिक अर्थाकडे जातच नाही, अलौकिक अर्थानं सांगतो. मात्र वाच्या अर्थाने लक्षार्थ तुम्हाला समजण्याकरता 2 मिनिटात सांगून जातो. एक मनुष्य आठवड्यातला पहिला वार कोणता? सोमवार. व्यवहार चालू झाले की सोमवार पहिला वार आहे. तो वडळ्याला गेला. वडळ्याला गेल्याच्या नंतर EDC बँक असेल, बडोदा बँक असेल, अन्य कोणत्या बँके असतील त्या बँकेमध्ये गेला आणि सकाळी 11 वाजता तो गेला. 10, 10:30, 11च्या दरम्यान बँक सुरू होते. आणि गेल्याच्या नंतर त्यानं पाहिलं काउंटरच्या समोरच असणारं एक बैठक व्यवस्था होती. त्याच्यावरतीच असता मस्तपैकी हातपाय सोडून मस्त झोपला. कुठं? टेबलावरती समोर, काउंटरच्या समोर झोपला. झोपल्याच्या नंतर त्यानं पाहिलं सगळे असणारे साहेब लोक आलेले आहेत, बँकेचे साहेब आलेले आहेत आणि बाहेर असणारा जो वॉचमन आहे
त्यानं पाहिलं, अरे हा तर काउंटरच्या समोरच झोपलाय, हा तर काउंटरच्या समोरच झोपलाय, याला उठवावं लागेल, साहेब बोलतील माझी नोकरी जाईल. तो आला आणि त्यानं सांगितलं, ए उठ उठ, अरे इथं काय झोपायची जागा आहे का, अरे इथं काय झोपायची जागा, बँक आहे, तुला काय कळतं का, डोकं आहे का नाही तुला. त्याला अशी काठी डवसली आणि उठ म्हटले इथून. तो उठला आणि सांगितलं, अरे कधीपासून नोकरी करतो इथे. त्यानं सांगितलं, अरे इथं आलेली माणसं काय बोगस येतात का, पैसे घ्यायला येतात, पैसे ठेवलेले मी इथं, मला पैसे घ्यायचे म्हणे. अरे म्हणे पैसे घ्यायचे, तुला पैसे घ्यायचे ना, आणि पैसे घ्यायचा आणि झोपायचा काही संबंध आहे का, अर्थार्थी काही संबंध आहे का. त्यानं सांगितलं, तू किती वर्षापासून नोकरी करतो इथं, वॉचमनला विचारू लागला. तो म्हणे 15 वर्षापासून. मग 15 वर्षापासून नोकरी करतो, तुला वाचता लिहिता येत नाही का, तुला नोकरी कशी दिली. म्हणे वाचता लिहिता येतं म्हणूनच मला नोकरी दिली ना. अरे म्हणे मग इथं बोर्ड लिहिलेला हा वाचला नाही का तू. काय होता बोर्ड, त्या वॉचमनने वाचला, यहाँ सोने पर लोन मिलता है. काय म्हटलं, यहाँ सोने पर लोन मिलता है. त्या वॉचमननी सांगितलं, यहाँ सोने पर लोन नाही मिलता, यहाँ कंबर में लात मिळते. होय बाहेर म्हणे, विठाला विठाला विठाला. लक्षार्थ आणि वाच्यार्थ. पाहुणे येणार होते घरी, स्वयंपाक पुरणपोळीचा स्वयंपाक चालू होता. सुनबाई नवीन होती, डबल EMA झालेली. सासूने सांगितलं, अरे एवढं पुरण घ्या आणि वाटीत बस. तिनं ते टोपलं घेतलं आणि गावातच आली. सप्ताह चालू होता, धरा पुरण, काळे पाटील धरा पुरण, साऱ्याला पुरण वाटली. हिनं पाहिलं, सून कुठे गेली, इकडं पाहते तिकडं पाहते, हाक मारते, सून काही दिसत नाही. एक जण गेली, तिनं पाहिलं होतं ना, बरेच जण मग ते तसे कामाला तेवढीच राहतील. ती गेली, मग यार तू सून तर पुरण वाटी ती गावात. आणि मग तिनं सांगितल्यावर ती आली आणि तिनं सांगितलं, अगं सुनबाई काय करते. म्हणे तुम्ही तर म्हणले पुरण घेऊन वाटीत बस. हा वाटून झालं म्हणे, शेवटचा घास राहायला घेतो का ना, मग देऊ शेवटचा घास राहिला म्हणे तुम्हाला. हा पुरण घेऊन वाटीत घेस बस म्हणजे काय कर, पाटा घे वरोटा घे आणि ते वाटून घे. बरं जाऊ दे, आता काय कर, हे पापड घे आणि भाजीत बस. जवळच मेथीचा वाफा होता, त्या वाफ्यातच जाऊन बसली. आता काय डोका आणून घ्यावा तिच्या पुढं. विठाला विठाला विठाला. ऐका, या रीतीनं सांगायचं एक असतं. बऱ्याचदा सासू सुनाचं भांडण चालू असतं, बोलत नसतात, किंवा शेजाऱ्या पाजाऱ्याचं भांडण चालू असतं, एकमेकाला बोलत नसतात. मग आता त्यांना तर लागलं पाहिजे, पण मग माणसं काय करतात, हे बायाला जास्त जमतं, माणसाला नाही जमत. कुत्री गल्लीत झोपलेली राहते, तिकडं तिची सून झाडीत राहती, आणि ही काय म्हणती, ही मधीच मराठी, इथं झोपायला जागा येईल. कुत्र्यावर घालून मांजरावर घालून माणसं याला त्याला बोलत राहते, विठाला विठाला ते लेकी बोले, काय लेकी बोले सुने लागे, आहे का नाही, सुना लागे, असं आहे. ऐका, लक्षार्थ आणि वाच्यार्थ तुमच्या लक्षात आला. माझा वेळ कमी राहिलेला आहे. सत्वर पावगे मला भवानी आहे. सत्वर म्हणजे लवकर पाव. ती सासूरवासीन असणाऱ्या देवी पुढे साष्टांग दंडवत करते, डोळ्यातून आसू त्या ठिकाणी ढाळते आणि देवीला दुःख, आपलं अंतकरणातलं दुःख सांगते, मला लवकर पाव. सत्वर पावगे मला भवानी आई. आई लवकर पाव, मी काय करीन तुला, रोडगा वाहील. आता रोडग्यावर देवी पावत असती बाई. हा आपली लोक माणसं म्हणतात की रोडगा, पुरणपोळीचं जेवण, सवासनी का सुवासनी हो. अय माता भगिनी, सवासनी का सुवासनी. आणि कुठं चालल्या म्हणते सवासनी जेवायला, सुवासनी. ऐका ऐका ऐका, रोडगा वाहिनी तुला. आता लौकिक अर्थ आपण जर पाहिला तर श्री क्षेत्र बैरवाडी येथे आपण कायम यात्रेला रोडगा खाल्लेला आहे. आता या ठिकाणी जो रोडगा अपेक्षित आहे, तो रोडगा कोणता आहे नेमकं,
आता ही सासूरवासीन कोण आहे हेही आपल्याला पाहावं लागेल. ही जी सासूरवासीन तुम्हाला सांगितली, लौकिक अर्थाने आपण पाहतो की आपल्याला महिला मंडळी म्हटलं की ते सासूरवासीन वाटतात. या ठिकाणी नाथ महाराजांना ती नाही सांगायचं. नाथ महाराज म्हणतात इथं जो जो जीव जन्माला आलेला आहे तो प्रत्येक जीव काय आहे, सासूरवासीन आहे. मग तो पुरुष असेल स्त्री असेल, तुम्हीही आणि मीही, आपण सर्व कोण आहोत, सासूरवासीन आहोत. तुकोबाराय म्हणतात कागा सासूरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. कागा सासूरवासी मज केले भगवंता, मज केले भगवंता, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही, आपुलिया सत्ता स्वाधीनता दे नाही. सासूरवासा भीतो जीव ओळे तुझ पाशी, आजारोले से सचारा के आमोते, सासूरवासा भीतो ओळे तुझ पाशी, आजारोले से सचारा के आमोते. तुकोबाराय म्हणतात की प्रत्येक आलेला जीव काय आहे, हा सासूरवासीन आहे. आपण इथं आलो आपल्या मनाने आलो, बरोबर, कुठं, कीर्तनाला, परंतु या जगतामध्ये आलो आपल्या मनाने आलो नाही. जाणार आपल्या मनाने का, नाही नाही नाही. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष नाको. आपण पराधीन आहोत, इथं येण्याकरताही पराधीन आहोत आणि जाण्याकरताही पराधीन आहोत. आणि आल्याच्या नंतर आपल्याला हा सासूरवास भोगावा लागतो, प्रत्येकाला हे दुःख भोगावं लागतं. आणि मग आपली सर्वांची भूमिका, आपण सासूरवास भोगत आहोत ना, आपली भूमिका घेऊन नाथ महाराज त्या ठिकाणी देवीकडे जातात आणि देवीला सांगतात की तू जर मला पावलीस ना तर मी तुला रोडगा वाईल. आता हा रोडगा कोणता आहे तो नाथ महाराजांनी अभंगामध्ये सांगितलेला आहे. आत्मनिवेदन भरित रोडगा निवतील हरोहरा, एका जनार्दनी धन्य खंडेरा, त्यावर कुलचा वारी, वारी हो वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी, माझ्या खंडोबाची वारी, माझ्या खंडोबाची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी. येळकोट येळकोट यायचं एखाद्याच्या अंगात उगत बसावं लागेल. हा हा हा, आई काय म्हणते ना, आई काय म्हणते, येता आला ते मला घेऊन वाटतं म्हणजे. ऐका ऐका, हरण महादेव चिंचून मोर्या, आनंदचा देव देव, बैऱ्याचा चांगल होल करा, ऐकले, हा ना खोबऱ्याची वाटी. ऐका ऐका, आत्मनिवेदन, आत्मनिवेदन भरीत रोडगा निवतील हरोहरा. तुकोबाराय सांगतात की हे जे शरीर दिलेलं आहे ना, हा रोडगाच आहे एक प्रकारचा. आणि तो काय करायचा आहे, त्यातला जो आतला जो भाव आहे तो समर्पित करायचा. किंबहुना देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आगवा. तुका म्हणे आनंद देह समर्पिजे देवा. एकदा हा देह देवाला समर्पित केला ना, मन हा मोगरा अर्पुनीश्वरा, पुनरपि संसारा येलेलाही, येलेलाही. मन हा मोगरा
अर्पुणी विश्वरा. हा मनरूपी मोगरा देवाला अर्पण केला, मग या संसारात येण्याचे काही कारणच राहत नाही. आणि संसारात आला नाही त्याला सासूर होण्याची काही भीती, सासूरवास होण्याची काही भीती नाही ना, त्याला काही सासूरवास नाही महाराज. म्हणून हे आत्मनिवेदन रूपी रोडगा, देवी मी तुला होईल, मला लवकर प्रसन्न हो. तात्काळ म्हाळसा देवी प्रसन्न झाली महाराज. देवीच समोर उभी राहिली आणि देवी समोर उभी राहिल्याच्या नंतर ती विचारू लागली, अरे केव्हाच ऐकते मी तुझं, मला प्रसन्न हो, मला दुःखातून बाहेर काढ, मला त्रासातून बाहेर काढ. अगं एकदा तरी सांग, तुला नेमकं त्रास काय आहे, तुला दुःख काय आहे, तुला कोण त्रास देतं, तुला कोण दुःख देतं. मग ती सांगू लागली, मला ज्याचा त्रास आहे ना त्याला तू दूर कर. अभंगाचं दुसरं चरण. सासरा माझा गावी गेला, 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 माझा गावी गेला, माझा गावी गेला, माझा गावी गेला. तिकडेच खापावी त्याला, तिकडेच खापावी त्याला, सत्वर पाव गे मला, सत्वर पाव गे मला. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपावी त्याला, तिकडेच खपावी त्याला, तिकडेच खपावी त्याला. गावी गेला, तिकडेच खपावी त्याला, तिकडेच खपावी त्याला. विठोबार कुमार, जय विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. पंढरी गवरधारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव विठोबार कुमार, विठोबार कुमार. असणाऱ्या आई भवानीनं विचारलं, अगं तुला त्रास कोण देतंय, अगं तुला दुःख कोण देतंय, काय दुःख आहे तुझ्या जीवनामध्ये, नेमकं सांग ना, मी करू काय तुझ्यासाठी. देवी प्रसन्न झालेली आहे. मग तिनं सांगायला सुरुवात केली, सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपू दे त्याला. आता लौकिक सासरा सगळ्याला माहिती आहे, घराघरात सासरा आहे, बरोबर की नाही, घराघरात सासरा आहे. लौकिक सासरा याच्यामध्ये नाथ महाराजांना अपेक्षित नाहीये. मग सासरा जो आपण या ठिकाणी सासुरवासाला आलेलो आहोत, हा जो देह घेऊन आलेलो आहोत, आपण सासुरवास भोगत आहोत. या शरीरामध्ये असणारे सासरा आहे, सासू आहे, जाव आहे, नणंदेचं कार्ट आहे, दादला आहे. त्या ठिकाणी असे जे आहेत ना, हे भूमिका घेऊन बसलेले, ते आपल्याला पाहिजे आहे. लौकिक अर्थ मी तुम्हाला सांगून तुमचा वेळ घेणार नाही आणि तेवढा वेळही राहिलेला नाही. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपू दे त्याला. मग सासरा बाहेर गेला. आता तुम्ही कीर्तनाला आलात. कीर्तनाला आल्याच्या नंतर इथं कीर्तन ऐकत आहात, मग भजन असेल, व्याख्यान असेल, चिंतन असेल, हे जे चालू आहे, इथं धर्ममंडपात बसलेले आहात. तुमच्यामध्ये या ठिकाणी सात्विकता वाढलेली आहे, बरोबर, म्हणजे सत्वगुण काय झालेले आहे, सत्वगुणाची वाढ झालेली आहे. मग त्या ठिकाणी रजोगुण आणि तमोगुण हा कधी होईल, कधी वाढेल, बोलत चला. हे कीर्तन संपलं आणि इथून एकदा बाहेर गेलो की मग रजोगुण वाढणार, तमोगुण वाढणार.
इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला कोणताही विकार त्या ठिकाणी त्रास देत नाही. सध्या आपले सगळे विकार आपल्याला सोडून बाहेर गेलेले आहेत. या कीर्तन मंडपात कोणाच्याही शरीरात, कोणाच्याही मनामध्ये काहीही विकल्प नाही, कुठलाही भाव नाही त्या ठिकाणी वेगळा. सत्वगुणाची सध्या वाढ झालेली आहे. म्हणजे आपल्या अंतकरणातला असलेला सासरा सध्या बाहेर गेलेला आहे. मग तो सासरा कोणता? नाथ महाराजांनी त्या ठिकाणी परत आपल्याला त्या सासऱ्याची ओळख करून दिली. तो बाहेर गेला ना तर तिकडंच गाडी खाली जाऊ दे. उलट मी तर म्हणतो एसटी खाली जाऊ दे. एसटी खाली गेल्यावर काय फायदा होतो? ही पिढाई जाती आणि वरून खात्यावर पैसे येते. हा म्हणजे गेला तर एसटी खाली गेला पाहिजे भाऊ, तिकडंच खपू दे त्याला. आता हा सासरा ऐका. नवविध भक्तीच्या करोली नवरात्रा, करोली पोटी उपात्राईचा जोगवा 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 जय हो जोगवा 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 मागेल. न करी दंभाचा सायास, दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा. हा जो दंभ नावाचा सासरा आहे ना, हा सध्या कीर्तनात आल्यामुळं काय झालेला आहे? बाहेर गेलेला आहे. त्याला तिकडंच गाडी खाली जाऊ दे, त्याला तिकडंच मरू दे, परत इकडे येऊ देऊ नको. तो दंभ नावाचा सासरा प्रत्येकाला त्रास देतो महाराज. कोणाला सोडलं नाही त्यांनी, महिलांना सोडलं नाही, पुरुषांना सोडलं नाही. प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये कशा ना कशाचा तरी दंभ आहे, अहंकार आहे, गर्व आहे. प्रत्येकाला गर्व आहे महाराज. कशाचा आहे, कशाचा आहे, ज्याचं त्यांनी पाहून घ्या. आता तेवढं चिंतन करायला वेळ नाही. दंभ सासऱ्या सांडीन कुपात्रा, सासरा माझा गावी गेला तिकडेच खपू दे. त्याला आणखी काय मागणं आहे आता सरळ सरळ पाहूया. आपला वेळ संपलेला आहे. सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी, तिला तिचंही निर्दळण कर. कोणती सासू आहे? कल्पनेची सासूईचा बहुत से जाचू, कल्पनेची सासूईचा बहुत से जाचू, देह भाव ठेवून पायी ब्रह्मपदी नाचू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू, नंदाचा बाळीने केला न भलाऊ. कल्पना नावाची सासू म्हणजे इथल्यापैकी कल्पना नाही. कल्पना आपण वेगवेगळ्या कल्पना करत राहतो, वेगवेगळ्या कल्पना आपल्या डोक्यात येत राहत. अहो तुम्ही हा आविष्कार कसं काय निर्माण केला? सहज कल्पना आली माझ्या डोक्यात. लक्षात येतं की तुमच्या? हे 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 कसं काय एवढं उभं केलं तुम्ही? सहज कल्पना आली आणि त्याला मार्गदर्शन मिळालं आणि मग ते आविष्कार माझ्याकडून घडल्या गेला. कधी कधी वेगवेगळ्या कल्पना येतात आणि मग त्या कल्पना आपल्याला कल्पनेच्या पलीकडे घेऊन जातात. विठ्ठल तिसरी मागणी आहे. जाऊ माझी फडफड बोलते. आता ह्या जावा जावा कोण आहेत? लौकिक जावा तर आपल्याला घराघरात पाहायला मिळतात. अलौकिक जावा जावा आशा मनशाईच्या कल्पनेने घात केला या चौघी जणीने. वासना नंदुली मुठीचा हुटली, धरी गाल गुच्चा गाला, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला बाई बाई, जाते ग माहेराला. आपलं माहेर सगळ्यांचं काय आहे? माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तीरी.
आणि माहेरला जायचं महाराज तुकोबारायांसारखं माहेरला जायचं. तुका पंढरीसी गेला पुन्हा जन्मा नाही आला. आणि मग ह्या जावा जावा ज्या आहेत ना, जाऊ माझी फडफड बोलते, आशा मनशा इच्छा कितीतरी आहेत महाराज. या जावा जावा कमीच नाही महाराज. आशा मनशा इच्छा कल्पना ह्या सगळ्या जावा जावा आहेत ना, यांचंही त्या ठिकाणी काय कर, वाटोळ कर महाराज. जाऊ माझी फडफड बोलते, चप्पी कर म्हणे तिची, नवीन ब्लेड टाक, नाही तर जुन्यानी आण पण तिची चप्पी कर म्हणे. बोडखी कर ग, बोडखी कर ग तिला. ऐका, पुन्हा हे जावा जावा मध्ये त्या ठिकाणी हे जावा जावाचा तर त्रास आहे, पण ननंदेचं कार्ट किरकिर करत. आता हे ननंदेचं कार्ट खूप गोड चिंतन आहे, परंतु आपला वेळ संपलेला आहे. हे ननंदेचं कार्ट, ही ननंद कोण? आता वेळ आपल्याला संपलेला आहे, वेळ माझा राहिलेला नाही. ननंदेचं कार्ट सांगतो. नष्टो मोह स्मृतीर लब्ध्वा. नाही, विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठल. गोड संभाषण सांगितलेलं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी गोड संभाषण सांगितलेलं आहे. श्लोक मला आठवत नाही आता. अचानक सेवा आली ना, परमपूजनीय स्वामींची सेवा होती. काय करावं कसं करावं. आता युद्ध नसलं की माणूस सावध राहत नाही, युद्ध असलं की मग माणूस धार लावूनच राहत. ऐका, अचानक आलेली सेवा आहे, त्याच्यामुळं तरी माऊली ज्ञानोबारायांच्या ओव्या सांगतो. हा मोह नावाचा मुलगा आहे. कुणाचा? इच्छा नावाच्या मुलीचा. इच्छा ह्याच्या जावा जावा. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. सुरुवातीचं टोक आलं की मग सगळं लागत आहे धोरणाला, आहे की नाही. इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतपः. ओव्या सांगतो आणि थांबतो. ऐका. तेथ इच्छा ही कुमारी झाली, ती कामाची या तारुण्या आली. मग द्वेषेसी मांडली वराडिक, तया दोघास्तव जन्मला द्वंद्व मोह वाढिन्नला. तो अजेयाने वाढविला अहंकारे. इच्छा नावाची मुलगी लग्नाला आली, आणि मग इच्छा नावाच्या मुलीचा बाप असणारा तो मनाजी पाटील. आणि मग मुलगा शोधू लागली. ह्या गावात त्या गावात. मग एका गावात अहंकार नावाचा पाटील भेटला. त्याचा मुलगा अहंकार नावाचा. तेथे इच्छा ही कुमारी झाली, ती कामाची या तारुण. द्वेष नावाचा मुलगा सापडला. कोण? अहंकार नावाच्या पाटलाचा द्वेष नावाचा मुलगा. आणि मग दोघाचं लग्न झालं. आली लग्न झालं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर वर्ष 2 वर्षात मग तया दोघास्तव जन्मला द्वंद्व मोह. हे द्वंद्व आणि मोह नावाचे जुळे जन्माला आले. जुळे. आपल्याला मोहच घ्यायचा, हा मोह सुटत नाही माणसाला. मोह नावाचा मुलगा. आणि मग तो आजेयाने वाढविला अहंकारे. आजा त्याचा कोण? अहंकार. त्या अहंकार नावाच्या आजेने त्याची वाढ केली महाराजांनी. त्या अहंकार नावाच्या आजेने वाढ केल्यावर ते मोह संपन का? नाही संपणार. ऐका, चिंतन अतिशय गोड आहे. असणाऱ्या त्या जो मोह नावाचा मुलगा आहे, खरूज होऊ दे त्याला ननंदेचं कार्ट किरकिर 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 सारखं किरकिर. दिवाळीला आली का किरकिर किरकिर किरकिर. ऐका ऐका. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो, ननंदेचं कार्ट किरकिर करतं, खरूज होऊ दे त्याला. आता दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला. दादला कोण आहे? तर त्या ठिकाणी आता साजनी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा सोडियला संग. पुढे काम क्रोध हे जोडियले मांग, केला मोकळा मार्ग सुरंग. हा दादला आहे ना, आता याच्याकडे मी पाहते. कोण म्हणतं? ती सासूरवासीन म्हणते, देवी एवढेच काम करतो आता, हे बाकीचे जे आहेत ना तेवढेच काम कर. दादला तर माया इकडे बा ना, उठ म्हणला का उठतो, बैस म्हणला का बसतो, डबल दिली का लगेच सुटतो. दादला माया हातातला, त्याच्या मुंडक्यावर पाय द्यायला मी सक्षम आहे. दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला.
आणि एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार, आशा, मनशा, इच्छा, कल्पना एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. या ठिकाणी यथामथी यथा अवकाश या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. अचानक आलेली ही सेवा परमपूजनीय आदरणीय श्री क्षेत्र देवगड संस्थानचे विद्यमान मठाधिपती असणारे स्वामीजी यांची सेवा होती. आणि आदरणीय तात्यांनी सांगितलं की आज महाराजांची प्रकृती बरी नाही आणि मग तुम्हीच सेवा करा. आणि म्हणून त्यांची आज्ञा म्हणून सेवके करावे सांगितले काम, तेथे हुतू पण कामा नये. आणि मग त्यांनी ही सेवा करण्याची संधी किंवा सांगितलं आणि त्यांची आज्ञा म्हणून या ठिकाणी जेवढा वेळ भेटला तेवढ्यामध्ये चिंतन सांगण्याचा प्रयत्न केला. आता राहिलेलं चिंतन मी पुन्हा येईन. ऐका 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 विषय विनोदाचा भाग सोडा, म्हणजे मी नेवाशाला राहतो ना आता सध्या, मग पुन्हा येईन ना असं असं. ऐका, झालेली सेवा असणारं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी, असणारी आदिशक्ती महासादेवी मातेच्या चरणी, आपण सर्व या ठिकाणी उपस्थित देवस्वरूप श्रोतृवर्गाच्या चरणी, सर्व टाळकरी महाराज मंडळी, पंचकृषीतून आलेले सर्व महाराज मंडळी, सर्वांच्या चरणी या ठिकाणी ही सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करोनी घ्यावे तुमते विनवित असे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेडवा पुढे उतरे, नाही उच्चारीला अधिकार मिळा बोला. पैकी करा क्षमा करा.